IBN सांगोला न्यूज, नवा शोध नवी बातमी। जिल्हा बँकेच्या शाखेतील चोरी 3.25 कोटींचा ऐवज हस्तगत, चौघांना अटक। सांगली जिल्हा बँकेच्या झरे तालुका आटपाडी शाखेत धाडसी चोरी करून 22 लॉकर फोडून सोन्या चांदीच्या दागिन्यांची चोरी करणारी टोळी सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने उघडकीस आणून चोरीला गेलेला 3.25 कोटींचा ऐवज जप्त केलाय। या प्रकरणी चौघांना अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी बुधवारी सायंकाळी दिली आहे। याबाबत निरीक्षक झाडे यांनी सांगितले, झरे येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत दिनांक 7 जानेवारीच्या रात्री खिडकीचे गज कापून गॅस कटरने 22 लॉकर फोडून सोन्याचे व चांदीचे दागिने, देवांच्या मूर्ती चोरी केली आहे। या प्रकरणी राहुल रंजमेश शर्मा वय 30 वर्ष राहणार ककराला जिल्हा बदायूं उत्तर प्रदेश, विश्वजित विजय पाटील वय 24 वर्ष राहणार बांबवडे तालुका पलूस, संकेत अरुण जाधव वय 26 वर्ष राहणार बलवडी तालुका खानापूर व इजाज राजू अत्तार वय 30 वर्ष राहणार आमनापूर या चौघांना अटक करण्यात आली आहे। संशयितांपैकी विश्वजित पाटील हा गलाई कामगार असून त्याचे उत्तर प्रदेशातील शर्मा याच्याशी असलेल्या ओळखीने हा चोरीचा डाव रचला। पलूसमधील हॉटेलच्या खोलीमध्ये काही मंडळी वास्तव्यास होती अशी माहिती पोलिसांना मिळाली। त्यांना वास्तव्यासाठी स्थानिक लोकांनी मदत केल्याची माहिती मिळाली आहे। या माहितीच्या आधारे उत्तर प्रदेशातून शर्मा याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता अन्य संशयितांची माहिती समोर आली। दरम्यान यातील अन्य संशयित सांगलीवाडी येथे एका मोटारीतून आले असता त्यांना ताब्यात घेऊन वाहनाची झडती घेतली असता वाहनात एक गावठी पिस्तूल, 4 काडतुसे मिळाली। चोरीतील सोन्या चांदीचे दागिने विक्रीसाठी आणल्याचं आढळले। त्यांच्याकडूनच व शर्मा यांच्याकडून दागिने, चांदीच्या देवाच्या मूर्ती हस्तगत करण्यात आल्या। बँकेच्या ग्राहकांनी लॉकरमध्ये ठेवलेल्या सोन्याचे दागिने वितळवून त्याची लगड करण्यात आली होती। हे सोने 1,57,68,000 रुपयांचं असून त्याचे वजन 1 किलो 168 ग्रॅम आहे। तसेच 87 लाखांची चांदीचे दागिने, देवाचे मुखवटे, सोन्याचा मुलामा दिलेला कळस, हार, पैंजण, जोडवी, वाळे, गणेश मूर्ती, मुकुट, पंजे, घोडे, पाळणे आदी ऐवज आहेत। तसेच 70 लाखांचे सोन्याचे दागिने, 51,600 रुपयांची रोकड असा 3,25,54,600 रुपयांचा चोरीस गेलेला ऐवज जप्त करण्यात आलाय। चोरट्यांनी गॅस कटरचा वापर करून बँकेतील लॉकर तोडून ऐवज लंपास केला होता। तसेच आपला मागमूस लागू नये यासाठी बँकेत असलेल्या सीसीटीव्हीचा DVR हा देखील सोबत नेला होता। यामुळे या चोरीचा तपास लावण्याचं काम आव्हानात्मक झाले होते। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अविरत शोध मोहीम राबवून ही चोरी उघडकीस आणून चोरीतील ऐवजही जप्त केलाय। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.